नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा खिमा. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी सोयाबीन, 1 टोमॅटोची प्युरी, 1 कांदा, कोथिंबीर, लाल तिखट 1 चमचाभर, हळद, मीठ, हिंग, आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर, ओलं खोबरं, कसुरी मेथी, जिरं, 4 लवंगा, 2 वेलची, दालचिनी, 4 मिरी, किचन किंग मसाला, तेल, तमालपत्र. सर्वात अगोदर आपण एका बाउलमध्ये आपलं सोयाबीन टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी आपण ओतणार आहे. हे एक 10 ते 15 मिनटं आपण भिजवत ठेवणार आहे. सोयाबीन आपलं भिजलेलं आहे. आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचं आहे. आता आपण एका कढईमध्ये भाजी करायला घेणार आहे. सर्वात अगोदर तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं तडतडायला लागलं की मग वरून हिंग घालणार आहे. आपला खडा मसाला घालून घ्यायचा आहे सगळं. वरून कांदा घालायचा आहे. कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाला आपला. आता ओल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे इथं. वरून टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. टोमॅटोला आपल्या तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण हलवत राहणार. वरून लाल तिखट घाला, हळद, मीठ, किचन किंग मसाला. हे व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं. तेल आपल्या सुटायला लागलेलं आहे. आता आपण वरून जे सोयाबीनचं क्रश करून घेतलेलं ते घालणार आहे. वरून पाणी घालायचं आहे. कोथिंबीर घाला, आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे. वरून कसुरी मेथी घालायची. तर तयार आहे आपला सोयाबीनचा खिमा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.